जय जयशी संवेद्य आत्मरूपा, देवा तुची गणेशो, सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो, अवधारी जोजी, अवधारी जोजी. आजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा घनो, सभाह्य हरी मी पाहिला रे, सभाह्य हरी मी पाहिला रे. अन दसरा दिवाळी तोची आम्हा सन, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. आजचा असणारा हा प्रवचनरूपी सोहळा सगळे आपण ऑनलाईन आहोत आणि त्याचबरोबर रघुनाथ फाउंडेशनचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला ही प्रवचनाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आजचा दिवस हा सराळचा दिवस आहे. सर्वांची असणारी गडबड आणि त्यामध्ये असणारी आजची प्रवचन रूपी सेवा. पण आज आहे दसरा. आपला चेहरा करा हसरा, दुःखाला विसरा, नामचिंतनामध्ये पसरा. सगळ्यांना हॅपी दसरा, शुभ दसरा, शुभ दसरा. सर्वांना दसऱ्याच्या अंतःकरणापूर्ण शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या प्रवचन रूपी सेवेला आपण सुरुवात करूया. आज दसऱ्याचा दिवस आहे. समय सूचकतेचं भान ठेवून आज नवरात्राची सांगता, विजयादशमी, विजयादशमीचा हा सोहळा आपण सर्वजण साजरा करत आहोत. आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? विजयादशमीचा सोहळा आपण साजरा करत आहोत. कोणी म्हणती चंडिका, कोणी म्हणती भवानी, दुर्गे दुर्घटय्या माई, अंबा असुर मर्दानी. किती नावे किती रूपे, परी तेज एक बाई, आदिशक्ती अंबाबाई, आदिशक्ती अंबाबाई. काळावरती स्वार होती, तिला म्हणतात काळूबाई. जिने जाणीव करून दिली, तिला म्हणतात जनाबाई. जिने मुक्त केलं, त्या आईला म्हणतात मुक्ताबाई. आणि जिने या ठिकाणी आत्मसाक्षात्कार केला, तिला म्हणतात अंबाबाई, तिला म्हणतात अंबाबाई. म्हणून तर आजचा दिवस या आईच्या विजयाचा दिवस आहे. संपूर्ण 9 दिवसाचं युद्ध संपलं आणि त्यानंतर आज हा विजय झालेला आहे. महाराज आडवं दिसायला लागला. आता मोबाईल उभाच ठेवावा लागेल मला वाटतं. आता आडवं दिसायला लागलात तुम्ही. नंतर आज या आईचा गजर, या आईचा जागर झाला पाहिजे. 9 दिवसाचं पारणं फिटलं आणि आजचा हा दिवस आपण पाहतो आहोत. आईच्या गर्भामध्ये तयार व्हायला महिने लागले. 9 भक्तीचे प्रकार आहेत. 9 आकाशामध्ये ग्रह आहेत. 9 आणि ह्या रात्री आहेत. 9 या 9 रात्रीची सांगता ज्या दिवसांनी होती तो हा आजचा दिवस आहे. म्हणून आजचा दिवस साधा नाही, हा सोनियाचा दिवस आहे. आजी सोनियाचा दिनो, वर्ष अमृताचा घनो. आणि आज सगळे वैष्णव आपल्याला भेटलेले आहेत. पण दसरा दिवाळी तोची आम्हा सन, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. नंतर सगळे वैष्णव भेटलेले आहेत आणि हाच खरं दसरा आणि दिवाळी आहे. म्हणून ते ह्या आईचं आज आपल्याला चिंतन करायचंय, आजच्या दिवसाचं चिंतन करायचंय. म्हणून तर ही आई कोण आहे? तर ही आई लेक आहे. लेक म्हणजे लेक असते. आई सारखी दुसरी माय असते. आई आयुष्याला पुरत नसते, म्हणूनच एक लेक हवी असते, म्हणूनच एक लेक हवी असते. म्हणून तर ही लेक कोण आहे? तर ही लाडवलेली नाही, लाडकी लेक आहे. आणि ही कुणाची लेक आहे? तर ही संतांची लेक आहे. म्हणून तर संत ज्यांच्या विचाराला नाही अंत, ज्याने दाखवला परमार्थ नावाचा पंथ आणि ज्यांनी भेटवला विटेवरचा भगवंत, त्यांना म्हणतात संत, त्यांना म्हणतात संत. अशा संतांची ही लेक आहे. म्हणून ती वाटा मागणारी नाही, साडी चोळीवाली नाही, ही लाडकी लेक आहे. म्हणून तर लाडकी लेक मी, संतांची मजबरी कृपा बहुतांची, मजबरी कृपा बहुतांची. म्हणून तर पहिल्या दिवशी आई लेक झाली. हिमालयाची मुलगी जिला शैलपुत्री म्हणतात, म्हणून तर पहिल्या दिवशी आई शैलपुत्री झालेली आहे. दुसऱ्या माळेला
या आईने हातामध्ये कमंडलू घेतलं, जपाची माळ घेतली आणि आईने तप केलं. नंतर दुसऱ्या माळेला आई ब्रह्मचारिणी झाली. तिसऱ्या माळेला महादेवांबरोबर आईचा विवाह झाला. देवाच्या डोक्यावर असणारा चंद्र आईच्या डोक्यावर आला आणि आई चंद्रघंटा झाली. चौथ्या माळेला या सगळ्या सृष्टीची निर्मिती आईने अंड्याच्या रूपामध्ये केली. म्हणून तर ती कोण आहे? अहो, ती यमाची आई झाली. तिचं नाव यमाई आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, याच आईने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले, यमाई माझं नाव, दादा यमाई माझं नाव. म्हणून ते ब्रह्मा विष्णू महेश मीच निर्माण केलेले आहे. ती ही आदिशक्ती आहे. म्हणून तर चौथ्या माळेला आई कुष्मंडा झाली. पाचव्या माळेला आईला पुत्र झाला, कार्तिक स्वामी. त्यांना स्कंद म्हणतात. म्हणून तर पाचव्या माळेला आई स्कंद माता झाली. म्हणून तर त्यालाच ललित पंचमी म्हणतात. आणि या ललित पंचमीच्या दिवशीच ही आई ललित पंचमीचं रूप धारण केलं आणि लेकूरवाळी झाली. सहाव्या माळेला या आईने परकर पोलक घातलं आणि कात्यायन ऋषीच्या घरी ही नांदायला गेली. म्हणून ती कात्यायनी झाली. सातव्या माळेला त्या रक्तबीजाचं रक्त आई पिली आणि आईचा रंग हा काळा झाला. म्हणून तर सातव्या माळेला आई कालिका झाली. आठव्या माळेला तिने गंगेमध्ये स्नान केलं. तिचा काळा रंग निघून गेला आणि तिचा गोरा रंग पुन्हा प्राप्त झाला. म्हणून तर आठव्या माळेला आई महागौरी झाली. नवव्या माळेला ही सगळी सिद्धी आईने महादेवांना दिली. म्हणून तर आई सिद्धिदात्री झाली. म्हणून तर कालची ही खंडे नवमी आहे. आणि आज 10व्या माळेला आईना विजय मिळाला आणि आईचा विजयादशमीचा सोहळा संपन्न होत आहे. म्हणून तर आजचा दिवस हा महत्वाचा आहे. आज विजयचा आईचा झाला, ती ही विजयादशमी आहे. आजचा दिवस हा दसऱ्याचा आहे. हा संपूर्ण सोहळा आईचा संपन्न झाला आणि हा आईचा सोहळा जन्माला घालते ती आई, राखी बांधते ती ताई, गोठ्यात बांधली आहे ती गाई. म्हणून तर ही 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पहिलं पीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरं पीठ आहे माहूरची रेणुका माता, तिसरं पीठ आहे तुळजाभवानी आणि अर्ध पीठ आहे ते म्हणजे नाशिकची सप्तशृंगी देवी. म्हणून त्या 3.5 शक्तिपीठांचं चिंतन आणि आजचा विजयादशमीचा सोहळा. पहिलं पीठ सांगितलं कोल्हापूर. म्हणून तर कोल्हासुराचा वध करण्यासाठी आई रागावून वैकुंठातून तिथं आली. कोल्हासुराचा वध तिच्याकडून व्हायना त्यावेळेस तिने ज्योत प्रगट केली आणि जे प्रगट झाले ते हे ज्योतिबा आहेत. म्हणून तर त्या चोपडाईला बोलून घेतलं. चरपट आंबेच्या मदतीने त्यांनी त्या कोल्हासुराचा वध केला आणि त्या कोल्हासुरावरूनच त्या गावाचं नाव कोल्हापूर पडलं. दुसरं जे आहे शक्तिपीठ ते म्हणजे तुळजाभवानी. म्हणून त्या अनुभूतीसाठी देवी त्वरित धावून आली. पतीचा मृत्यू झाल्यानंतर पोटामध्ये असणारा गर्भ सती गेली नाही, पण तो कुकर नावाचा दैत्य त्या देवीला त्रास देऊ लागला. तेव्हा तिने आईचा धावा केला आणि आई त्वरित पळत आली. त्वरित आली म्हणून तिला त्वरिता म्हणतात आणि त्वरिता शब्दाचाच अपभ्रंश झाला आणि आईला तुळजाभवानी हे नाव प्राप्त झालं. म्हणून तर ही आई महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, जिनेच आपले जे छत्रपती आहे त्यांना भवानी तलवार दिलेली आहे. म्हणून त्या आईचं वास्तव्य कुठं आहे? गिरी डोंगरी बालघाटी खड्याला, कुणी ठाण केले सांगा अंबिकेला, आजूबाजूला दाट वस्ती करोनी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. पहा देवी सिवा सणाच्याच खाली, तिथे गुप्त श्री यंत्र ते शक्तिशाली. उभी देवी यंत्रा सनिती समानी, स्मरावी सदानंदी
तुळजा भवानी. म्हणून ताई जिथं बसलेली आहे त्याच्या खाली श्रीयंत्र आहे आणि त्या श्रीयंत्रावरती आई उभी आहे. म्हणून ताई आदिशक्ती की जिला तुळजा भवानी म्हणतात, महिषासुराच्या वधाची असणारी ही मूर्ती, आईच्या हात त्रिशूळ आणि दैत्याचा वध आईने ह्या रूपामध्ये केलेला आहे. पण दुसरं पीठ आहे ते तुळजा भवानी आणि तिसरं पीठ आहे ती माहूरची रेणुका माता, जी परशुरामाची आई झालेली आहे. जमदग्नी नावाचे ऋषी, त्यांच्या नावातच अग्नी आहे, असे क्रोधी ऋषी प्रातःकाळी उठायचं, वाळूचं शिवलिंग बनवायचं आणि शिवलिंग बनवल्यानंतर रेणुका त्याला जल घेऊन यायची. असं प्रातःकाळी उठले, वाळूचं शिवलिंग बनवलं, रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली. सत्व आईचं आहे, ओल्या वाळूचा घडा बनवायचा, सर्पाची चुंबळ बनवायची आणि त्याच्यावरती ते पाणी घेऊन यायचं. त्या दिवशी रेणुका नदीवरती पाणी आणण्यासाठी गेली. नदीमध्ये पाहती तर काय, 2 मासे यांची जलक्रीडा चालली होती. नर आणि मादी या माशांची जलक्रीडा तिने पाहिली. समोर नजर टाकती तर काय, काही गंधर्व आणि अप्सरा या जलक्रीडा करत होत्या. ते सगळं दृश्य पाहून तिच्या अंतःकरणामध्ये वासनेने स्पर्श केला आणि रेणुकेच्या मनामध्ये आलं की हे सुख मला माझ्या पतीबरोबर भोगता येणार नाही. तिने ओल्या मातीचा घट बनवायचा प्रयत्न केला, पण तिचं अंतःकरण वासनेने दूषित झालं होतं. त्यामुळं ओल्या मातीचा घट तयार झाला नाही आणि सर्पाची चुंबळ सुद्धा झाली नाही. त्यावेळेस रेणुकेने जल आपल्या पतीच्या अभिषेकासाठी घेऊन आली नाही. इकडे जमदग्नी ऋषी विचार करतात, अजून रेणुका पाणी घेऊन का आली नाही. तेवढ्यात रेणुकेने तिथं प्रवेश केला. जमदग्नी विचारतात, ऋषीपत्नी कुठं आहे जल. त्यावेळेस रेणुका माता सांगतीये, आज वाळूचा घट तयार झाला नाही, सर्पाची चुंबळ झाली नाही, म्हणून सर्पाची चुंबळ वाळूची घागर फुटली डोईवरी, म्हणून तर आज हे काही तयार झालं नाही. जमदग्नीने अंतःकरणातून बघितलं तर तिच्या अंतःकरणाला वासनेने स्पर्श केला होता. 4 पुत्रांना बोलवलं आणि आईचा वध करायला सांगितला. 4 पुत्रांनी नकार दिला. 4 पुत्रांचा वध स्वतः जमदग्नी ऋषींनी केला आणि आपला 5वा प्रिय पुत्र जो विष्णूचा अवतार आहे, त्यांच्या हातामध्ये परशु नावाचं शस्त्र आहे आणि ज्यांच्या नावामध्ये राम आहे, अशा परशुरामांना बोलवलं आणि आईला मारायला सांगितलं. नंतर आईला माराया सांगितलं लेकाला, पडलं शिर डोईवरी. नंतर या परशुरामांना आईचा वध करायला लावला आणि आईचं शिर त्या आश्रमामध्ये कोसळलं. आई मृत्युमुखी पडली. थोड्या वेळाने जमदग्नींचा क्रोध खाली गेला. जमदग्नी परशुरामाला म्हणतात, आज माझ्या क्रोधामुळं 4 पुत्रांचा आणि पत्नीचा वध झालेला आहे, मी काय करू. परशुराम म्हणले, काही करू नका, या 5 जणांना जिवंत करा. जमदग्नी म्हणतात, 13 दिवसांनी, 13 दिवस सुतक आहे, तशीच ही 5 प्रेत त्या आश्रमामध्ये झाकून ठेवली आणि 13व्या दिवशी संजीवनी मंत्राने जमदग्नींनी ही 5 प्रेत जिवंत केली. पण रेणुकेला सांगितलं, तुझ्या अंतःकरणाला वासनेने स्पर्श केलेला आहे, तेव्हा तू 12 वर्ष भिक्षा मागून जगायचं. रेणुकेने ते मान्य केलं. मुलांचा विरह सोडून रेणुका आश्रम सोडून जायला लागली आणि 12 वर्ष आईनं हा वनवास भोगला. या वनवासामध्ये तिने भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला. तेव्हा 27 तटाचे एक भिक्षा पात्र तिने बनवलं. परशुरामाची आपल्या 4 मुलांची तिला आठवण येऊ लागली. तेव्हा 12 तटाचं छोटं भिक्षापात्र बनवलं आणि त्या भिक्षापात्रामध्ये आई भिक्षा मागू लागली आणि हे 27 तटाचं भिक्षापात्र आणि 12 तटाचं भिक्षापात्र मागून आई उदरनिर्वाह करू लागली. म्हणून तर त्रैलोक्याच्या आदिशक्तीला सुद्धा ही भीक मागावी लागली. त्यालाच जोगवा म्हणतात. आणि ते भिक्षापात्र म्हणजे काय आहे तर ती परडी आहे. ही परडी कसली आहे, ही बोधाची परडी आहे.
म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे, मूळ पीठ तू आंबे. म्हणून तर त्रैलोक्याची आदी राणी आहे, कैलासाची सम्राज्ञी आहे, पण त्या आईला सुद्धा भीक मागावी लागली, का तर तिच्या अंतःकरणाला या वासनेने स्पर्श केला होता. आणि शेवटी ज्यावेळेस कार्तवीर्य अर्जुनाने आक्रमण केलं, जमदग्नींचा वध केला, त्यावेळेस आईला सती जावं लागलं. आणि ज्या ठिकाणी आई सती गेली ते म्हणजे मातापूर पर्वत, त्या ठिकाणी आईला आणि वडिलांना त्यांनी मुखाग्नी आणि बढाग्नी दिला. त्या ठिकाणी तीर्थ निर्माण केलं, ज्याला मातापूर तीर्थ म्हणतात. आणि ते ठिकाण आहे माहूरगड. म्हणून तर माहूर जिथं हुरहुर लागती तो हा माहूरगड आहे. आणि हा आईचा तिथं सम्राज्ञी राहती आहे. आईच्या विरहामध्ये परशुराम अकांड तांडव करू लागला. त्यावेळेस आईने सांगितलं, मी तुझ्या पाठीमागे येते, पण तू वळून पाहू नको. पण आईवर असणारं प्रेम आणि आईचं रूप पाहायचं त्याच्या मनामध्ये विलंब होऊ नये, त्याने मागं वळून पाहिलं आणि आईचा तांदळा दिसला. आणि तो तांदळाच आज माहूर गडावरती आहे. म्हणून तर आईचं संपूर्ण शरीर नाही तर फक्त मुखच आज माहूर गडावरती आहे. म्हणून तर ही आदिशक्ती रेणुका माता हे तिसरं 3.5 शक्तिपीठापैकी असणारं पीठ आहे. म्हणून तर विष्णुदास म्हणतात, ही कोण आहे? आई उन्हाची सावली, आई सुखाची नजर, निळ्या आभाळा एवढा तिचा मायेचा पदर. म्हणून ते ही कोण आहे? माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. म्हणून तर साक्षात ही कल्पवृक्षाची सावली आहे. आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात, विष्णुदास आदराने, वारा घाली पदराने, माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. नंतर विष्णुदासीचे भक्त झालेत. आणि ही रेणुका माऊली 3.5 शक्तिपीठापैकी असणारं तिसरं पीठ आहे. आणि शेवटचं पीठ की ज्याला अर्धपीठ म्हणतात, ती म्हणजे नाशिकची वणीची सप्तशृंगी देवी. मनातकर महाराजांची आठवण झाली. महिषासुराने आईला ललकारी दिली, तुझ्याबरोबर मला विवाह करायचा आहे. आई क्रोधित झाली आणि त्या महिषासुरा नाचवत नाचवत ती या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये घेऊन आली. पहिला त्रिशूळ मारला तो महिषासुराने चुकवला. म्हणून तर आजही त्या वणीगडावरती नांदुरी नावाचं जे गाव आहे त्या पर्वताला त्या त्रिशूळाचं खिंडार पडलेलं आहे. दुसरं त्रिशूळ मारलं आणि महिषासुराचा आईने वध केला. म्हणून हा महिषासूर म्हणजे कोण आहे? मोह महिषासूर मर्दिनी. म्हणून तर ह्या मोहरूपी राक्षसाचा महिषासुराचा आईने वध केला. त्या दैत्याच्या रक्तामुळं आई न्हाली आणि तिला रडू कोसळलं. म्हणून ज्या वाटेने आई त्या गडावर गेली त्या वाटेला सुद्धा रडतोड्डी वाट असं म्हटलं जातं. आई गडावरती गेली आणि त्या ठिकाणी विसावली. आईचे 18 हात त्या ठिकाणी विसावले आणि त्या ठिकाणी मार्कंडे ऋषी आले. आईचं रडू थांबवण्यासाठी, आईचा क्रोध थांबवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सप्तशतीचा पाठ केला. आईचा गोंधळ मांडला. आणि हा गोंधळ कसलाय? ऐकताना सुद्धा मनात गोंधळ चाललाय, डोक्यात सुद्धा गोंधळ चाललाय, आयुष्याचा गोंधळ आहे. पण हा गोंधळ कसा आहे? हा गोंधळ कसा मांडला तर स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप केलेला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप बांधिला, 4 वेदांचा फुलवरा बांधिला. उदो बोला उदव, कृष्णाबाई माऊलीचा हो. आईचा गोंधळ घातला, आईला शांत केलं. आईचे 18 हात त्या ठिकाणी विसावले. काय कमाल आहे बघा ना. आपली पुराणं किती? 18 ही पुराणे हरिसी गाती. शेवटी गरुड पुराणाला अध्याय किती? 18. भगवद्गीतेला अध्याय किती? 18. ज्ञानेश्वरीला अध्याय किती? 18. आणि पंढरीच्या वारीला दिवस किती? 18. आणि शेवटी सप्तशृंगी मातेला हात किती? 18. म्हणून तर आईचे 18 हात त्या ठिकाणी विसावले. आणि मार्कंडे ऋषी आजही त्या समोरच्या पर्वतावरती सप्तशतीचा पाठ करत आहेत.
आणि ही देवी कोण आहे? ही देवी आपल्या वारकरी संप्रदायाची कुलस्वामिनी आहे. म्हणून तर माऊली आणि निवृत्तीनाथ तिच्या दर्शनाला गेलेले आहेत. ही माऊलींची कुलस्वामिनी आहेत, निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी आहे. नवे नवे ही नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी आहे. म्हणून तर जी शाबरी विद्या आहे ती विद्या मिळवण्यासाठी मच्छिंद्रनाथ गडावरती गेले, आईला विनंती केली. महाराज आणि माफ आई- करा, सरळ करताय का मोबाईल? काय मध्ये लिंक तोडू नये म्हणून खूप वेळपासून सगळे असेच बघतायत, पण कोणाचं धाडस होईना. तुम्ही एवढं तल्लीन होऊन सांगताय की आमचं कोणाचं धाडस होईना तुम्हाला सरळ मोबाईल करा म्हणायला. रामकृष्ण हरी. तर ही नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी आहे. शाबरी विद्येचं जे दान आहे ते या आदिशक्तीने दिलेलं आहे. म्हणून तर आजही गडावरती मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. मडावरती साग, काग याची सगळी झाडं आहे, पण तिथं आजही सरपण आहे. आईच्या अंगणामध्ये औदुंबराचा वृक्ष आहे. दत्तात्रय दुपारी 12च्या वेळेस आईकडे भिक्षा मागायला येतात. आईच्या दारासमोर कासव आहे आणि आईची पूजा मार्कंडी ऋषींनी बांधली. नंतर आईनी डोळ्यातलं काजळ त्या ठिकाणी धुतलं. त्या तीर्थाचं नाव काजळ तीर्थ पडलं. ज्या तीर्थाने आईची आंघोळ घातली त्या तीर्थाचं नाव सूर्यकुंड पडलं. आजही गडावरती या सूर्यकुंडाचं पाणी हे तापलेलं म्हणजेच गरम आहे. ज्या ठिकाणी आईने विडा आपला थुकला त्या तीर्थाला तांबूल तीर्थ म्हणतात. त्याचं आजही पाणी हे तांबड्या रंगाचं आहे. आजही या गडावरती 108 तीर्थ आहेत. ज्यावेळेस हनुमंतराय आपली संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन आले त्यावेळेस त्याचा काही भाग या पर्वतावरती पडलेला आहे. नंतर आजही संजीवनी बुटी त्या पर्वतावरती आईने गुप्त स्वरूपामध्ये ठेवलेली आहे. म्हणून या आईच्या भेटीला स्वतः रामराय आणि स्वतः लक्ष्मण सीता आईच्या दर्शनाला आलेले आहेत. नंतर आता येणारी कोजागिरी पौर्णिमा या दिवशी सगळे तृतीय पंथी या देवीच्या दर्शनाला येतात. हा जन्म असा दिलाय, पुढचा जन्म मात्र मला तुम्ही चांगला द्यावा अशी विनंती करतात. म्हणून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे नवे संपूर्ण भारतामधून तृतीय पंथी लोक या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोण जागणार आहे हे सांगण्यासाठी आईला जागवायला येतात. अशी ही आई आजही अर्धपीठाच्या रूपामध्ये या ठिकाणी प्रस्थापित आहे. म्हणून तर आजची ही सांगत आहे आणि सांगतेला या 3.5 शक्तिपीठांचं आपण चिंतन बघितलंय. पण ही 3.5 शक्तिपीठ मी सांगितली, आपल्या घरामध्ये सुद्धा 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं पीठ आहे जन्म देणारी आई. दुसरं पीठ आहे ती म्हणजे आपली बहीण. तिसरं पीठ आहे ती म्हणजे आपली पत्नी. आणि अर्धपीठ आहे ती म्हणजे आपली मुलगी. ही 3.5 शक्तिपीठ याची सुद्धा सेवा आपण करायला हवी आहे. आणि या 3.5 शक्तिपीठाचं चिंतन आज आपण बघितलेलं आहे. पण आजचा दिवस हा विजयदशमीचा आहे. आज दसरा आहे. आज सगळ्यांनी आपट्याची पानं वाटलेली आहेत, कारण की हे पान साधं नाही, हे आयुष्याचं पान आहे. म्हणून तर ही 5 पानं आपल्या आयुष्याला पुजलेली आहेत. पहिलं पान आहे नागिनीचं पान. दुसरं पान आहे तुळशीचं पान. तिसरं पान आहे पिंपळाचं पान. चौथं पान आहे रुईचं पान. आणि 5वं पान आजचं आपट्याचं पान, की ज्याला सोन्याचं पान म्हणतात. म्हणून तर पहिलं पान सांगायचंय ते म्हणजे नागिनीचं पान, की ज्याला नागवेलीचं पान म्हणतात. काय कमाल आहे बघा ना. प्रत्येक ठिकाणी हे नागिनीचं पान आहे. म्हणून तर 5वीला नागिनीचं पान, 12वीला नागिनीचं पान, साखरपुड्याला नागिनीचं पान, हळदीला नागिनीचंच पान. नवरदेव जेव्हा भावल्यावरती चढतो त्यावेळेस याच नागिनीच्या पानांचा विडा दिला जातो. आणि शेवटी तेरडीवरती ठेवल्यावर सुद्धा
याच नागिनीच्या पानांचा विडा त्याच्या तोंडामध्ये दिला जातो. नवरदेवाच्या मुखात हे नागिनीचं पान दिलं जातं, विडा दिला जातो. त्याला संसार रंगवायचा आहे. आणि गेल्यानंतर मृतदेहाच्या मुखामध्ये सुद्धा याच नागिनीच्या पानांचा विडा दिला जातो, का तर त्याला कर्म रंगवायचंय यमाच्या दरबारात. म्हणून तर या पानाला नागिनीचं पान म्हणतात, नागवेली म्हणतात, खाऊचं पान म्हणतात, विड्याचं पान म्हणतात, तांबूल म्हणतात. का बरं याला नागवेलीचं पान म्हणतात? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी राजसू यज्ञ 5 पांडवांनी मिळून केला, तेव्हा सगळं व्यवस्थापन भगवान श्रीकृष्णांना बघायला सांगितलं. भगवान श्रीकृष्णांनी हे सगळं व्यवस्थापन 5 जणांमध्ये वाटून दिलं. द्रौपदीला सांगितलं तू स्वयंपाकघर बघायचं, भीमाला सांगितलं तू कोठार बघायचं, त्याचबरोबर अर्जुनाला सांगितलं तू वाढायची व्यवस्था बघायची, आणि शेषनागाला सांगितलं तू बाहेरची कामं करायची. सगळा स्वयंपाक सागर संगीत बनवला होता. स्वयंपाकामध्ये तुळशीचं पान टाकलं होतं. सगळ्यांनी हा स्वयंपाक ग्रहण केला. जठराग्नीची तृप्ती केली. त्यावेळेस सगळे संत महंत ऋषी मुनी यांनी देवाकडे विनंती केली. स्वयंपाक खूप सुंदर झाला होता, स्वादिष्ट होता, रुचकर होता, पण जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी काहीतरी आम्हाला हवंय. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी शेषनागाला सांगितलं की बगीच्यामधून एखादं पान घेऊन ये. शेषनागाने आपली असणारी जी पत्नी आहे, पद्मिनी नावाची नागिन, तिला सांगितलं की बगीच्यामधून जाऊन एखादं पान घेऊन ये. नागिन बगीच्यामध्ये गेली, सगळी पानं बघितली. त्यामध्ये तुळशीचं पान होतं, कडीपत्ता होता, अळूचं पान होतं, सगळी पानं बघितली. पण असं कोणतंच पान सापडलं नाही की ज्याने मुखशुद्धी होईल आणि मुखाला रंग प्राप्त होईल. त्यावेळेस त्या पद्मिनी नावाच्या नागिनीने आपली उजव्या हाताची करंगळी कापली आणि त्या बगीच्यामध्ये पुरली. करंगळी कापल्यामुळं रक्ताचे थेंब तिथं पडले आणि त्या करंगळीमधून एक वेल बाहेर आला. जो वेल बाहेर आला त्या वेलालाच नागिनीच्या करंगळीमधून आला, म्हणून त्याला नागवेली म्हणतात. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये याचं कौतुक करतात की ह्या वेलीला फूल नाही, फळ नाही, तरी सुद्धा म्हटले हे नागिनीचं पान वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून त्या नागिनीचा जो देठ आहे, त्या देठामध्ये कनिष्ठ लक्ष्मी आणि वरचं टोक आहे त्यामध्ये ज्येष्ठ लक्ष्मी. म्हणून तो जो कलश मांडला जातो त्या कलशामध्ये ही 5 नागिनीची पानं लावली जातात. म्हणून ते नागिनीचं पान म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. मग ह्या नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी पहिली माळ कसली आहे? पहिली माळ नागिनीच्या पानांचीच आहे. आणि ह्या नागिनीच्या पानापासून जो विडा तयार केला जातो त्याला तांबूल म्हणतात. म्हणून तर जी लोक हे नागिनीचं पान विकतात त्यांचा आडनाव सुद्धा त्या पानावरून तांबोळी ठेवलेला आहे. म्हणून नागिनीची पानं विकणारी जी लोक आहेत त्यांचं आडनाव सुद्धा तांबोळी आणि तांबूल त्यांना म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये या 2 देव्या आहेत की ज्यांना हा विडा भरवला जातो. आत्ता सांगितली ती माहूरची रेणुका माता आणि दुसरी आहे वणीची सप्तशृंगी देवी. या देवींना हा तांबूल भरवला जातो आणि त्याचा प्रसाद दिला जातो. म्हणून पहिलं पान सांगितलं नागिनीचं पान, दुसरं पान आहे तुळशीचं पान, तिसरं पान आहे रुईचं पान, पिंपळाचं पान आणि शेवटी आहे आपट्याचं पान. मला किती वेळ आहे म्हणजे पानं? एक मिनिट. अजून अर्धा तास आहे की महाराज, 10 वाजेपर्यंत. अजून मला किती वेळ आहे? 9 ते 10 आहे आपली सेवा. अजून वेळ 9 ते 10 अजून. हा, ठीक. तर दुसरं पान आहे ते म्हणजे दुसरं पान आहे ते म्हणजे तुळशीचं पान. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ही तुळस आहे. आणि ही तुळस काय आहे तर वंदावी वंदावी तुळस, वंदावी वंदावी तुळशीचा आहे मोठा वाटा, पाप पळती 12 वाटा. वंदावी वंदावी तुळस,
वंदावी वंदावी. पण आयुर्वेदामध्ये या तुळशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणून त्याला अमृताचं पान म्हणतात. ही तुळस अँटीऑक्सिडंट आहे, अँटासिड आहे, अँटी कॅन्सर आहे, अँटी ॲलर्जिक आहे. म्हणून तर प्रातःकाळी तुळशीचं पान खाल्लं तर आपल्याला पित्ताचा त्रास होत नाही. वात कफ पित्त याच्यावरती उपायकारक हे तुळशीचं पान आहे. म्हणून त्या आयुर्वेदामध्ये याला अमृताचं पान म्हटलेलं आहे. हीच तुळस प्रत्येकाच्या अंगणामध्ये आहे. कारण की ज्या दारात तुळशी वृंदावन आहे त्या ठिकाणी यमाचे दूत येत नाही. म्हणून तर या तुळशीच्या रोपाचं वैशिष्ट्य आहे, हिचं झुडूपच राहतं पण तिचा वटवृक्ष होत नाही. पण ज्यावेळेस हनुमंतरायांनी प्रभूला विचारलं, सगळी सोन्याची लंका आहे, सगळी घरं सोन्याची, पण बिभीषणाचं घर मी शोधू तरी कसं? त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं, ज्या दारात तुळशी वृंदावन आहे ते वैष्णवाचं सदन आहे आणि ते माझ्या बिभीषणाचं घर आहे. अख्खी लंका सोन्याची आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बिभीषणाच्या दारामध्ये असणारं तुळशी वृंदावन. आणि तिथंच तू जा. एवढे तुळशीचा महिमा आहे. आपल्या प्रत्येकाच्या गळ्यात या तुळशीची माळ आहे. कारण की या तुळशीच्या माळेवरून स्नान करताना, आंघोळ करताना जर पाणी पडलं तर सप्त नद्यांचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तर ही तुळस साधी नाही. ही आणली कुठून? ही वैकुंठातून आणलेली आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, वैकुंठाहून आणली तुळशी माऊली. नाथ महाराज सांगतात, हिचं प्रातःकाळी दर्शन आहे. प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्य यज्ञ. हिचं जर प्रातःकाळी दर्शन घेतलं तर कोटी पुण्याचं यज्ञ आपल्याला प्राप्त होतं. एवढा तुळशीचा महिमा आहे. आणि हीच तुळस म्हणले, हीच तुळस कुठं आहे? हीच तुळस प्रत्येकाच्या अंगणात आहे. हीच तुळस प्रत्येकाच्या गळ्यामध्ये आहे. आणि हेच तुळशीचं पान अन्नामध्ये टाकलं तर त्याचा प्रसाद होतो आणि तो प्रसाद स्वतः भगवंत ग्रहण करतो. आणि गेल्यानंतर हेच तुळशीचं पान देहाच्या मुखामध्ये टाकलं जातं. त्यावेळेस यमदेव हा देह, हा आत्मा यमाच्या दरबारामध्ये प्रवेश दिला जातो. एवढं तुळशीचं महत्व सांगितलं. पण हीच तुळस एका देवाला आवडत नाही. मग ही तुळस आहे तरी कोण? तिचं नाव आहे वृंदा. राखेतून हे तुळशीचं रोप जन्माला आलं. म्हणून पतिव्रता असणारी वृंदा तारुण्य अवस्थेमध्ये असताना एकदा गंगेच्या तटी चालली होती. नुकतेच आता गणेश उत्सव झालेला आहे. 10 दिवस गणपतींनी ते महाभारत लिहिलं आणि 10व्या दिवशी म्हटले, या संपूर्ण महाभारतानंतर गणेश निवांत गंगेच्या तटी बसले होते आणि त्या ठिकाणी ही वृंदा चालली होती. गणेशाचं रूप पाहिलं आणि गणेशाचं रूप पाहून तिच्या अंतःकरणामध्ये वासनेने स्पर्श केला. 4 हात, लवचिक सोंड, सुपासारखे कान आणि आपलं पिवळं पितांबर हे पाहून वृंदा गणेशाला म्हणतीये, तुमचं हे रूप पाहून माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. गणेश विचारतोय, कोणती इच्छा? म्हणले, तुमच्या बरोबर मला विवाह करायचा. गणपती म्हणले, मी कोण आहे माहितीये का? वृंदा म्हणले, आपण कोण आहात? म्हणले, जे स्मशानात राहतात, अंगाला राख लावतात, त्या महादेवांचा मी पुत्र आहे. आणि हे तर काहीच नाही. माझा भाऊ कोण आहे माहितीये का? म्हणले, माझे भाऊ कार्तिक स्वामी आहेत. त्यांना तर स्त्रीची सावली सुद्धा चालत नाही. म्हटले, लग्न तर लांबची गोष्ट. म्हणले, मी स्त्रीकडे बघणार सुद्धा नाही. त्यावेळेस वृंदा म्हणले, एका स्त्रीचा इच्छेचा तुम्ही अपमान केलाय. ती क्रोधित झाली आणि तिने गणपतीला शाप दिला, लग्न तर तुम्हाला करावं लागणारच, पण एका स्त्री बरोबर नाही, 2 स्त्रियांबरोबर. म्हणून हा वृंदेचा शाप आहे. म्हणून तर गणपतीला 2 बायका आहेत. एक आहे रिद्धी आणि एक आहे सिद्धी. आणि त्यावेळेस गणपतीने सुद्धा वृंदेला शाप दिला, तुला सुद्धा विवाह करावा लागणार आणि तो सुद्धा देवाबरोबर नाही, दैत्याबरोबर. म्हणून तर वृंदेचा विवाह त्या जरासंधाबरोबर झालेला आहे. म्हणून तर ही वृंदा, तिचा शाप गणपतीला लागला
म्हणून गणपतीच्या पूजेमध्ये तुळस नाही आणि तुळशी वृंदावनामध्ये सुपारी नाही. म्हणून तर आता गणपती बसवला, गणपतीला 5 पत्री आपण आणली, सगळी पानं होती त्याच्यामध्ये, पण तुळस होती का? त्या 5 पानांमध्ये तुळस नव्हती. आणि गणपतीला जो मोदकाचा नैवेद्य दाखवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण तुळस टाकत नाही, तर दुर्वा टाकतो. दुःखांना वारण करतात त्या दुर्वा त्याला आवडतात. आणि तुळशीला सुद्धा सुपारी चालत नाही. पण दुसरं पान आहे तुळशीचं पान, तिसरं पान आहे पिंपळाचं पान. म्हणून ब्रह्मचारी लोकांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते मुंजोबाच्या रूपामध्ये या पिंपळावरती बसतात. पिंपळाचं पान हे हृदयाच्या आकाराचं आहे. पिंपळाच्या पानामध्ये कडामध्ये कामदेव आणि मध्यभागी सूर्यदेवांचा वास आहे. म्हणून पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णुदेव आणि वरती शेंड्याला महादेवांचा वास आहे. तिन्ही देव त्या झाडामध्ये वास करतात, तो हा पिंपळ आहे. म्हणून हा पिंपळ भैरवनाथ आणि महादेवांच्या अंगणामध्ये असतो. म्हणून हा पिंपळ साधा नाही. संतांनी सांगितलं हा पिंपळ काय आहे? आज सोन्याचं पान आणि हा पिंपळ सुद्धा सोन्याचा आहे. म्हणून तर जयाची दारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणून तर त्या पिंपळाला प्रदक्षिणाला घातल्या. म्हणून तर महाविष्णूंचा अवतार रुक्मिणी मातेच्या पोटी आला. म्हणून ते पिंपळाचं पान साधं नाही. हे सुद्धा कुठं लागतं? ज्यावेळेस केस कापल्यानंतर केसाचं दान या पिंपळाच्या पानाने दिलं जातं. त्याचबरोबर सावड्याच्या दिवशी सुद्धा नैवेद्य या पिंपळाच्या पानामध्येच दिला जातो. म्हणून ते पिंपळाचं पान जन्मापासून मरणापर्यंत आहे. आणि आज हा पिंपळ साधा नाही, सोन्याचा पिंपळ आहे. चौथं जे पान आहे ते रुईचं पान. रुईचं वैशिष्ट्य आहे काय, कमाल आहे ना? सगळ्यांनी सांगा बरं. रुई हे जे झाड आहे त्या रुईच्या पानांची माळ आपण कुणाच्या गळ्यात घालतो? मारुतीच्या गळ्यात घालतो, बरोबर? आणि हेच रुईचं जे झाड आहे, ज्यावेळेस घरामध्ये एखादा तरुण मुलगा मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याचं लग्न कोणाबरोबर लावलं जातं? रुई बरोबर लावलं. मग आता ही रुई बरोबर लग्न लावलं तर मग ही रुई काय झाली? स्त्री झाली ना. मग मारुतीला तर स्त्री चालत नाही आणि त्याचीच माळ मारुतीच्या गळ्यात, हे कसं काय? नाथांच्या घरची उलटीच खुण, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणी. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला लागले, वळचणीचे पाणी आढ्याला लागले. म्हणून ही रुई कोण आहे? ही रुई साधी नाही. रुई म्हणजे गणेशाचं प्रतीक आहे. ज्या ठिकाणी रुईचं झाड येतं त्याच्या खाली 12 वर्षांनी श्वेतवर्ण नावाचा गणपती प्रगट होतो. म्हणून तर अंजनीला माहित होतं माझ्या पोटामध्ये जो गर्भ वाढणार आहे तो कोण आहे. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. म्हणता घरणी जेव्हा तो पिंड टाकला, अंजनीने तो ग्रहण केला. नंतर अंजनी होती वानरी, तिने इच्छिले त्रिपुरी, की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराने मान्य केले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमोळीने. म्हणता अंजनी वानरी होती. म्हणता महादेवांना माकड व्हावं लागलं. आता नारदांना त्यांना हसले होते, शेवटी तेच माकडाचं रूप महादेवांना धारण करावं लागलं. अंजनीला माहित होतं माझ्या गर्भामध्ये स्वतः महादेव आहेत आणि जे शक्तिशाली आहेत, पण ते बुद्धिवान पण झाले पाहिजे. म्हणून तिने रुईला 9 महिने पाणी घातलं आणि रुईला सांगितलं शक्ती बरोबर बुद्धीचं सुद्धा गणपती तुम्ही वरदान द्या. आणि ज्यावेळेस हा पुत्र जन्माला आला तेव्हा त्या रुईची 11 पानं काढली आणि त्याची माळ मारुतीच्या गळ्यात घातली. कारण की ही रुई गणेशाचं प्रतीक श्वेतवर्ण गणपती आहे. आणि माझ्या पुत्राला तुम्ही बुद्धी प्रदान केली. माझा पुत्र
हा 11वा रुद्र आहे आणि त्या 11व्या रुद्र असल्यामुळं 11 रुईच्या पानांची माळ मारुतीच्या गळ्यामध्ये घातली. पण हीच रुई घरामध्ये एखादा तरुण मुलगा मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याचं लग्न या रुई बरोबर लावतात. का बरं? ही रुई कोण आहे मग? ही रुई कन्या आहे. कुणाची? इंद्राची. बापाला उलट बोलली. मग इंद्राने त्याला सांगितलं की तू झाड होशील आणि असं झाड होशील आणि तुझं लग्न मृतदेहाबरोबर लावलं जाईल. म्हणून तर या रुईचं लग्न मृतदेहाबरोबर लावलं जातं. पण या रुईचं वैशिष्ट्य आहे बरं का, या रुईचा जो चीक आहे तो त्वचा रोगासाठी वापरला जातो. म्हणून ते रुईचं पान हनुमंताच्या आवडीचं आहे. 4थं पान सांगितलं रुईचं पान. पहिलं पान कोणतं? नागिनीचं पान. दुसरं पान कोणतं? तुळशीचं पान. तिसरं पान कोणतं? पिंपळाचं पान. 4थं पान कोणतं? रुईचं. आणि 5वं पान आजचं पान आहे, ज्याला म्हणतात आपट्याचं पान. म्हणून तर आज सगळ्यांनी हे आपट्याचं पान वाटलेलं आहे. आपट्याचं पान हे हृदयाच्या आकाराचं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे, हे आपट्याचं झाड ज्या ठिकाणी माळरानावरती येतं त्याची मुळं आहेत ती खडक भेदून खाली जातात. नंतर या आपट्याच्या झाडालाच संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये कांचन राणा म्हणतात. यालाच काय म्हणतात? पाषाण अंत म्हणतात. पाषाणाला फोडून या आपट्याची मुळं खाली जातात. मग या आपट्याच्या पानांचा चुरा जर आपण घेतला तर आपल्याला मूतखडा आणि किडनी स्टोनचा त्रास होत नाही. म्हणून आयुर्वेदामध्ये या आपट्याच्या झाडाला महत्व आहे. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या गाठी आहेत त्या गाठी काढायचं काम हे आपट्याचं पान करतं. पण आजच्या दिवशी त्या आपट्याला सोनं म्हटलं जातं आणि तेच आपट्याचं पान वाटलं जातं. का बरं? ज्यावेळेस हे 5 पांडव अज्ञातवासामध्ये गेले त्यावेळेस त्यांची सगळी शस्त्र त्यांना कुठेतरी गुप्त ठिकाणी ठेवायची होती. त्यावेळेस या आपट्याच्या झाडाची डोली होती. त्या डोलीमध्ये ही सगळी शस्त्र 5 पांडवांनी ठेवली आणि 5 पांडवांनी ही शस्त्र ठेवल्यानंतर अज्ञातवासामधून जे पुन्हा परत आले तेव्हा ही सगळी शस्त्र त्या डोलीतून बाहेर काढली. त्या आपट्याच्या झाडाखालीच ही सगळी शस्त्र ठेवली आणि त्यांची पूजा केली आणि त्याच्यावरती आपट्याची पानं वाहिली आणि आपट्याचे ऋण व्यक्त केले की तू अज्ञातवासामध्ये असताना 12 वर्ष आमची शस्त्र जतन करून ठेवली. तुझे आमच्यावरती उपकार आहेत. आजच्या दिवशी तुझी पूजा केली जाईल. म्हणून तर आज शस्त्रांची पूजा केली जाते. कारण की 5 पांडवांनी ही शस्त्रांची पूजा आजच्या दिवशी केलेली आहे. म्हणून तर जे ऋषी आहेत त्या ऋषींचा जो शिष्य होता आवडता ब्राह्मण पुत्र की ज्याचं नाव होतं कौस्तु, त्या कौस्तुला ऋषींनी सगळी विद्या दिली. 14 विद्या 64 कला यांचं आधिपत्य असणार जे दैवत आहे गणपती त्याला त्यांनी प्रसन्न करायला सांगितलं. 14 विद्याचं दान त्या कौस्त नावाच्या शिष्याला त्यांनी दिलं. शिष्याने 14 विद्या ग्रहण केल्या आणि ज्यावेळेस निरोपाची वेळ आली तेव्हा शिष्य गुरूंना सांगतोय आज मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. तुम्ही मला एवढ्या 14 विद्या दिल्या, मी तुम्हाला काय देऊ? त्यावेळेस गुरूंनी सांगितलं की या सगळ्या विद्या जनकल्याणासाठी आणि समाजासाठी म्हणजे तुम्ही वापराव्यात. त्यावेळेस समाजासाठी ही विद्या वापरशील हीच मला गुरुदक्षिणा आहे. पण त्यावेळेस कौस्त नावाचा शिष्य हे तयार व्हायना. म्हटलं मी ही विद्या समाजासाठीच वापरणार, पण तुम्ही मला एवढं ज्ञान दिलंय, 14 विद्या दिल्यात, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी देणार. म्हणले काय देणार? म्हणले मी तुम्हाला 14 कोटी रत्न देणार आहे. गुरु म्हटले ठीक आहे. आणि शिष्याने ठरवलं आपल्या गुरूंना आपण 14 कोटी रत्न 14 विद्यांच्या बदल्यात द्यायचे. आता हे 14 कोटी रत्न आणायचे कुठून? त्याला माहित होतं की रघु नावाचा राजा
हा दानशूर आहे, त्याच्याकडे जाऊन आपण ही भिक्षा मागून घेऊया. तो रघुराजाच्या अंगणामध्ये गेला, भिक्षाम देही म्हटला. रघुराजा म्हणला, काय हवंय तुम्हाला? म्हणजे मला 14 कोटी रत्न हवे. म्हणजे एवढे रत्न तर माझ्याकडे नाहीये, पण तुम्ही ब्राह्मण पुत्र आहात. माझ्या अंगणामधून आजपर्यंत कोणीही विनमुख गेला नाही, त्यामुळं मी तुम्हाला विनमुख पाठवणार नाही. मी सुद्धा रघु आहे. मी हे कुठून तरी मिळवून तुम्हाला देतो. मी आक्रमण करतो, युद्ध करतो. त्यावेळेस या रघु नावाच्या राजाने इंद्रावरती आक्रमण करायचं ठरवलं. इंद्राच्या लक्षात आलं की रघु माझ्यावरती आक्रमण करणार आहे, का तर त्याला त्या ब्राह्मण पुत्राला 14 कोटी रत्न द्यायचे. तेव्हा या युद्धापासून थांबण्यासाठी इंद्राने कुबेराला विनंती केली की तुम्ही रघुलाही 14 कोटी रत्न द्या. तेव्हा रघुनीच्या अंगणामध्ये जे आपट्याचं झाड होतं, त्या झाडावरती 14 कोटी रत्नांचा वर्षाव कुबेराने केला आणि 14 कोटी रत्न त्या रघुनी त्या कौस्थ नावाच्या ब्राह्मण पुत्राला दिली. ज्या झाडावरती त्या सोन्याच्या मोहरा टाकल्या, त्या झाडालाच अयोध्येतले सगळे लोक सोन्याचं झाड म्हणू लागले. म्हणून तर त्या आपट्याच्या झाडाला सोन्याचं पान म्हटलं जातं. आणि हा रघु कोण आहे? आपल्या फाउंडेशनचं नाव सुद्धा रघुनाथ फाउंडेशन आहे आणि रामाचा जो वंश आहे तो रघुवंश आहे. म्हणून तर आपण जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं जातं. आणि हेच आपट्याचं पान त्या सगळ्या अयोध्येमध्ये वाटलं आणि तेच आज सोन्याचं पान आपल्या सगळ्यांना या प्रवचनरूपी सेवेतून मी देत आहे. म्हणून तर विठ्ठलाला आहे सोन्याचे कान आणि सोन्यासारख्या लोकांना आज प्रवचनरूपी हे सोन्याचं पान, सोन्याचं पान. म्हणून तर या आपट्यालाच सोन्याचं पान असं म्हटलं जातं. आणि आजच्या दिवशी हे सोन्याचं आपट्याचं पान म्हणले दिलं जातं. अशी 5 पानं आपल्या आयुष्याला पुजलेली आहेत. पुढे अजून 2 पानं आहेत. एक आहे केळीचं पान, आंब्याचा डहाळा आणि लिंबाचा डहाळा. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ सापडले. तेत्वासुर प्रणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जेव्हा समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर आली. त्यापैकी एक बाहेर आलं ते म्हणजे लिंबाचं झाड. म्हणून हा लिंबाचा डहाळा की ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे, तो कडू आहे तरी पण म्हणले तो समुद्र मंथनामधून आलेला आहे. म्हणून तर आपल्या माहेरचं कोणी माणूस घरी आलं तरी स्त्रीला आनंद होतो. म्हणून तर लक्ष्मीच्या माहेरवरून हे लिंबाचं झाड आलंय. म्हणून तर लक्ष्मीला काय आवडतं? लिंबाचा डहाळा आवडतो. आणि जे लिंबाचं पान आहे ते कडू पण आहे आणि गोड पण आहे. म्हणून तर येणारा दिवस हा कडू पण असतो आणि गोड पण असतो. त्यामुळंच हा लिंबाचा डहाळा कुठं वापरला जातो? हा पाडव्याला वापरला जातो. म्हणून तर येणारा दिवस हा कडू पण आहे आणि गोड पण आहे. आणि हाच लिंबाचा डहाळा आपल्याला शुद्धीसाठी वापरला जातो. अंत्ययात्रेवरून आल्यानंतर याच लिंबाच्या डहाळ्याने गोमूत्र शिपडलं जातं. आणि दुसरा आहे तो म्हणजे आंब्याचा डहाळा. म्हणून तर आज प्रत्येकाने झेंडूचं फुलाची माळ आणि आंब्याचा डहाळा आपल्या दारावरती लावलेला आहे. कारण की हा आंबा म्हणजे गोड आहे आणि फळांचा राजा आहे. सगळं कार्य गोड व्हावं, सगळं गोड असावं म्हणून तर आपल्या दारावरती हा आंब्याचा डहाळा लावला जातो. म्हणून ते आंब्याचा डहाळा आणि लिंबाचा डहाळा हे सुद्धा महत्वाचे आहेत. आणि दुसरं पान आहे केळीचं पान. म्हणून तर आज रावणाचा वध झाला आणि रामराय घरी आले, तेव्हा सगळ्यांनी हा विजय उत्सव साजरा केला. म्हणून तर आजच्या दिवसाला विजयादशमी म्हणतात. सीता म्हटली हा विजयाचा सोहळा झाला, पण हा सगळा विजय कुणामुळे मिळाला? तर म्हणले या वानरांमुळे मिळाला. माझी इच्छा आहे की सगळ्या वानरांना तुम्ही जेवायला बोलवावं. तेव्हा या सगळ्या वानरांना सीतेने जेवायला बोलवलं. सगळ्यांचे त्या ठिकाणी स्वयंपाक तिने सागर संगीत केला. सगळे वानर त्या ठिकाणी जेवायला बसले. केळीची पानं
सागर संगीत स्वयंपाक सगळा त्यांना वाढला. आणि ज्यावेळेस हनुमंतरायासाठी आसन मांडलं नाही त्यावेळेस प्रभू म्हणतात, हनुमंता, सगळी वानरं, सगळी माकडं जेवायला बसली. सगळ्यांना चंदनाचे पाट, केळीचे पानं समोर मांडली, पण तुझ्यासाठी म्हणले आज पान वाढलं नाही. त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात, प्रभू, मी तुमचा दास आहे. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी जेवणार. प्रभू म्हणले, नाही नाही, आज म्हणले तू नंतर नाही जेवायचं, आज माझ्या बरोबरच जेवायचं. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले, मी तुमचा दास आहे. मी हात जोडून तुमच्या समोर उभा राहणार. तुमच्या बरोबर जेवणं तर म्हणले ही लांबची गोष्ट. त्यावेळेस रामराय हनुमंतरायला सांगतात, म्हणले त्या खारीनी तो पूल बांधताना मला मदत केली म्हणून त्याला खारीचा वाटा म्हणतात. पण या सगळ्यामध्ये रावणाचा वध झाला, याच्यामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळं तू माझ्या पानामध्ये जेवायला बसायचं. हनुमंतराय ऐकायला तयार नाही. शेवटी रामरायांनी कल्पना सुचवली. आपल्या हाताचं मधलं बोट काढलं आणि त्या केळीच्या पानावरून फिरवलं, म्हणून त्या एका केळीच्या पानाची 2 पानं झाली. नंतर आपण सगळ्यांनी केळीचं पान बघितलंय. त्याच्यामध्ये जो खड्डा आहे तो खड्डा म्हणजेच रामाचं बोट आहे. आणि ते रामाचं बोट त्या केळीच्या पानाला स्पर्श करून गेलं, एका पानाची 2 पानं झाली. म्हणून तर हे केळीचं पान देव आणि भक्त यांचं प्रतीक आहे. म्हणून त्या घरामध्ये शुभकार्य असेल तर हा केळीचा खुंट अंगणामध्ये लावला जातो. या केळीच्या खुंटावरती लक्ष्मी आणि विष्णूचं प्रेम आहे. म्हणून सत्यनारायणच्या चौरंगाला सुद्धा हेच केळीचा खुंट आहे. आणि देवाला सुद्धा याच पानावरती नैवेद्य दाखवला जातो. सगळ्या झाडाची जी पानं आहेत त्या झाडाच्या पानांमध्ये जर गरम अन्न वाढलं तर ते आपल्या शरीराला बाधित असतं. पण एकमेव असं केळीचं पान आहे की ज्याच्यावरती जर आपण गरम अन्न टाकलं तर ते आपल्या शरीराला बाधक होत नाही, तर ते शरीरासाठी चांगलं असतं. आणि ते पान म्हणजेच हे केळीचं पान आहे. म्हणून तर केळीच्या पानावरतीच नैवेद्य दाखवला जातो, केळीच्या पानावरतीच आपण जेवतो, असं हे केळीचं पान आहे. नंतर आज हा पानांचा दिवस आहे. नंतर आज ही सगळी पानं आपल्याला आयुष्य शिकवतात. नंतर रक्ताची नाती नाही, ही पानच माझी संगती आहे. तुकोबराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायत, कथा कमंडलू देह उपचार, जाणवितो वारा अवसरू, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी, आपुलाची वाद आपणाशी. म्हणून हे झाडच माझे सगळे सोयरे आहे. म्हणून त्या झाडाच्या पानालाच आजच्या दिवशी सोन्याचं पान म्हणतात, सोन्याचं पान म्हणतात. नंतर ही पानं आणि या आदिशक्तीचं हे वास्तव्य, शेवटी जाताना त्या आदिशक्तीच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊया. नंतर जी वीट घालवती तिला विठाई म्हणतात. म्हणून तर आई उन्हाची सावली, आई सुखाची नजर, निळ्या आभाळाई वडा तिचा मायेचा पदर, आई नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठल म्हणे स्वतःला विठाई, म्हणे स्वतःला विठाई. पण काळावरती स्वार होती तिला म्हणतात काळूबाई, जिने जाणीव करून दिली ती जनाबाई, जिने मुक्त केलं ती मुक्ताबाई, आणि जिने आयुष्याचा वीड घालवला ती ही विठाई, ती ही विठाई. अशा विठाईच्या चरणावरती झालेली सेवा आपण समर्पित करूया. कारण की या शक्तीशिवाय हा देह नाही. म्हणून ही शक्ती आहे म्हणून मी बोलू शकतोय, ही शक्ती आहे म्हणून तुम्ही ऐकू शकताय, आणि ही शक्ती आहे म्हणून तर आज आपण सर्वजण आहोत. आणि त्या शक्तीलाच आदिशक्ती म्हणतात, आदिशक्ती म्हणतात. आणि ही शक्तीचं कौतुक शंकराचार्यांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणजे शंकराचार्य
जेव्हा देवीला मानत नव्हते तेव्हा गंगेच्या तटी चालले होते. ते दमले, एका झाडाखाली बसले. त्या ठिकाणी परकर पोलक घातलेली एक कन्या आली. 12चं ऊन घशाला कोरड पडली, त्यांना चालवाना. तेव्हा त्या कन्येला म्हणतात, माझ्या कमंडलूमध्ये थोडं गंगेचं पाणी आणून देते का? माझा घसा कोरडा पडलाय, मला जल हवं आहे, पाणी हवं आहे. तेव्हा त्या परकर पोरक कन्येने सांगितलं, मोठ्या बडाया मारताय आणि आता म्हणताय की मला चालता येत नाही, मी कशाला आणून देऊ, तुम्हीच जाऊन आणा की. त्यावेळी शंकराचार्य म्हणतात, काय उद्धळगत बोलतीये, अगं माझ्यामध्ये ताकद नाही, शक्ती नाही, म्हणून मी तुला सांगतोय. तेव्हा ती परकर पोलक घातलेली कन्या सांगते, हेच मी तुम्हाला सांगते, माझ्याशिवाय, या शक्तीशिवाय हे जग नाही. म्हणून तर मी कोण आहे? मी आदिशक्ती आहे, मीच अंबिका आहे, मीच विठाई आहे. म्हणून तर आज त्या आदिशक्तीचा हा जागर आणि त्याची ही सांगत आहे की ज्याला विजयादशमी म्हणतात. नंतर मग अशी रघुराजाचं उदाहरण दिलं, कारण की आपला फाउंडेशनचं नाव सुद्धा रघुनाथ आहे. सगळ्यांच्या आधी आहेत ते आदिनाथ, सोमवारी प्रगट झाले ते सोमनाथ, विश्वाचे स्वामी आहेत ते विश्वनाथ. आणि ज्या रघुराजांनी आपट्याच्या पानांवरती सोन्यांच्या मोहरांचा पाऊस पाडला ते हे फाउंडेशन रघुनाथ, ते हे फाउंडेशन रघुनाथ. अशा रघुनाथ फाउंडेशनचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. यांच्या नावात ज्योत आहे, अशा ज्योतिताईंचं ऋण व्यक्त करतो. आमच्यावरती माझ्यावर प्रेम करणारे अंतःकरणापासून आमचे दिलीपजी भगत सुद्धा मला दिसतात आहेत. कल्पनाताई पण आहे आणि आई पण आहे. सगळ्या श्रोत्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. सगळ्यांना या ठिकाणी दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. झालेली सेवा आदिशक्तीच्या चरणावरती समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी विश्रांती देतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाराज पसायदान घेताय का लगेच? हो, लगेच घेतो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षते सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी. अनवर्त भूमंडळी, भेटतो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव. पियुषांचे चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वांनी सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. कोण तिही लोकी, जिजो आणि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकिरिये. दृष्टादृष्ट विजय ओवाळेजी, एत मने श्री विश्वेश्वराओ. आओ येईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरिओम. शांती.